नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही मुलांना स्पेलिंग शिकवण्यासाठी कशी मदत करू शकता. बऱ्याच वेळा काय होतं की मुलांना स्पेलिंग पाठ करताना सुद्धा ते लक्षात राहायला त्रास होतो आणि त्यानंतर लिहिताना सुद्धा मुलं खूप वेळा स्पेलिंग मिस्टेक करत असतात, कारण त्यांना साऊंड काय त्या शब्दाचा हेच लक्षात येत नाही किंवा साऊंडला अनुसरून तिथं कोणतं अक्षर लिहिलं पाहिजे हे मुलांना लवकर लक्षात येत नाही. तर त्यासाठी तुम्ही मुलांचा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. की मुलांना स्पेलिंग लक्षात राहावं यासाठी तुम्ही काय करू शकता. तर स्पेलिंग लिहून काढणं हा सगळ्यात चांगला आणि सोपा उपाय आहे आणि जे की सगळेच ट्राय करतात. की म्हणतात ना ते की एक वेळा लिहिणं म्हणजे 10 वेळा वाचण्यासारखं असतं. ते अगदी बरोबर आहे की एकदा लिहून काढणं म्हणजे 10 वेळा वाचण्यासारखं त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. पण मी जेव्हा स्पेलिंग शिकवते माझ्या मुलीला त्यावेळी मी ह्या स्टेप फॉलो नाही करत. म्हणजे लिहिणं ही एक शेवटची स्टेप असते, त्याच्या आधी मी 1-2 स्टेप फॉलो करते, त्या मी आज तुम्हाला सांगते. साऊंड इट आउट. तर साऊंड इट आउट म्हणजे काय करायचं आहे, तर कोणतंही स्पेलिंग असेल तर आधी ते मुलांना एकदा म्हणून दाखवायचं आहे. तुम्ही स्पष्ट शब्दात मोठ्या आवाजात त्यांना ते स्पेलिंग वाचून दाखवायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे की ते स्पेलिंग मुलांना व्यवस्थित त्या शब्दांचा साऊंड काय वाचायचा आहे त्या जागी हे लक्षात यायला मदत होणार आहे. जसं की एक्झाम्पल पाहूयात आपण. पोटॅटो, POTATO अशा पद्धतीने तुम्ही स्पेलिंग वाचून दाखवायचे मुलांना. एक्झाम्पल व्हेजिटेबल्स, VEGETABLES या पद्धतीने स्पेलिंग तुम्ही मुलांकडून स्वतः वाचल्यानंतर मुलांकडून ते वाचून घ्यायचं आहे. कारण मुलांना जर तुम्ही म्हणलात की तुला फोनिक साऊंड येत आहेत, तू फोनिक थ्रू वाच, तर मुलं इथं या मध्ये ज वाचण्याऐवजी ग वाचू शकतात. कारण आपण त्यांना जीचा फोनिक साऊंड हा ग शिकवलेला असतो. पण ते तशी चूक होऊ नये यासाठी तुम्ही आधी मोठ्या आवाजात मुलांना नक्की तो शब्द काय वाचायचा आहे, त्यासाठी साऊंड त्यांचं काय आहे हे मुलांच्या लक्षात येण्यासाठी आधी तुम्ही व्यवस्थित ते वाचून दाखवणं गरजेचं आहे. ते का आलं तिथं आपण त्याला का वाचलं, त्याच्या मागे काय रूल्स आहेत ते रूल्ससुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आणि त्यासाठी तुम्ही ते रूल्ससुद्धा माहिती करून घ्या, जेणेकरून मुलांना तुम्ही ते सांगू शकता की कधी गला ज वाचायचं आणि कधी जीला ज वाचायचं आणि कधी ग वाचायचं. यानंतर सगळ्यात पहिल्यांदा झाली ही स्टेप की तुम्ही मोठ्याने मुलांना स्पेलिंग वाचून दाखवायचं आणि त्याचा साऊंड काय होतोय हे म्हणून दाखवायचं. व्हेजिटेबल्स, पोटॅटो, टोमॅटो ही एक फर्स्ट स्टेप झाली. यानंतर दुसरी स्टेप आहे स्पेल इट आउट. स्पेल इट आउट म्हणजे काय, तर आता हे जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग तुम्ही त्यांना सांगायचं आहे की ते कसं आलं. तर सिलॅबल म्हणून एक प्रकार असतो की ज्यामध्ये साऊंड किती येतात त्यानुसार स्पेलिंगचं डिवायडेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल पोटॅटो, पोटॅटो, तर हे 3 साऊंड आलेले आहेत. आपण यामध्ये 3 साऊंड वाचत आहोत. पोटॅटो या पद्धतीने तुम्ही मुलांना वाचायला स्पेलिंग लक्षात ठेवायला सांगायचं आहे की किती साऊंड आले आहेत, 3. पोटॅटो, पोटॅटो या पद्धतीने हे स्पेलिंग डिवाइड करायचं आहे तुम्ही वेगवेगळ्या पार्टमध्ये. किंवा याशिवाय तुम्हाला जर हे खूप अवघड वाटत किंवा तुम्हाला सिलॅबल माहिती नसेल, त्याच्याशी रिलेटेड काही नॉलेज नसेल, तर तुम्ही काय करू शकता की तुमच्या मनाने सुद्धा स्पेलिंग डिवाइड करू शकता. मलाही सिलॅबलचं जास्त माहिती नाही आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही कसं डिवाइड करू शकता. एखादा शब्द असेल समजा, तर त्या शब्दाचं स्पेलिंग पाठ करताना तुम्ही रिदम द्यायचा आहे त्याला. POTATO, पोटॅटो, POTATO. दुसरं एक्झाम्पल पाहूयात आपण. मेडिसिन हे एक एक्झाम्पल आहे. तर आता इतकं मोठं स्पेलिंग मुलं एका वेळी लक्षात ठेवू शकत नाही आणि जर सिलॅबलचं आपल्याला जास्त काही माहिती नसेल तर आपण त्याचं डिवायडेशन पण करू शकत नाही. मग आपण काय करायचं, हा शब्दाची
फोड करायची. आपण एक रिदम द्यायचा, MEDICINE, MEDICINE, मेडिसिन, MEDICINE, मेडिसिन. या पद्धतीने कितीही मोठा शब्द असेल ना तरी तुम्ही त्याला डिवाइड करून मुलांकडून तो वाचून घेऊ शकता. टोमॅटो, TOMATO, अशा पद्धतीने तुम्ही शब्दांचं डिवायडेशन करायचं आहे किंवा शब्दांची फोड करायची आहे. आणि मग यानंतर ज्यावेळी मुलांचे स्पेलिंग पाठ होतील त्यावेळी मुलांकडून तिसरी स्टेप म्हणजे राईट इट. मुलांकडून हे स्पेलिंग लिहून घ्यायचे आहेत. लिहून घेताना सुद्धा तुम्ही जितक्या जास्त वेळा मुलांकडून लिहून घेणार तेवढे ते त्यांच्या लक्षात राहायला मदत होणार. पण लिहून घेत असताना सुद्धा मुलांना स्पेलिंग म्हणत लिहायला लावायचे आहेत, फक्त कॉपीराईट करायला लावायचे नाही. त्यामुळे काय होणार आहे की मुलांच्या स्पेलिंग परफेक्टली लक्षात राहायला मदत होईल. सगळ्यात आधी त्यांना म्हणून दाखवायचं, योग्य साऊंड काय आहे ते सांगायचं. त्यानंतर ते स्पेलिंग जर मोठा असेल, शब्द मोठा असेल तर तो डिवाइड करायचा पार्टमध्ये आणि स्पेलिंगला एक रिदम द्यायचा जेणेकरून ते पाठ करणं मुलांना सोपं जाईल. आणि पाठ झाल्यानंतर पाठ झालेले स्पेलिंग तुम्ही मुलांकडून 8 वेळा 10 वेळा असं कितीही वेळा जसं मुलांची कॅपॅसिटी असेल तसं लिहून घ्यायचे आहेत. यानंतर मुलांचे स्पेलिंग एकदम परफेक्ट लक्षात राहायला मदत होते. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना स्पेलिंग शिकवू शकता. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.